सनस्क्रीन आय एम अ सनस्क्रीन गर्ल. ह्याच्यामध्ये खूप महत्वाची. आणि की समायरा हे कॅरेक्टर हॉयटी टॉयटी काय आहे, तर तो असं रिपीट करायचा काय काय हॉयटी टॉयटी. तर त्याने जेव्हा बनवला तेव्हा त्याच्यावरती त्याने हॉयटी टॉयटी लिहिलं. हाय हॅलो नमस्कार, मी तुमच्या हक्काची मैत्रीण साक्षी. आज आले सनई चौघडेच्या सेटवर आणि तुमच्या सर्वांची लाडकी किंवा नावडती सुद्धा बोलू शकतो समायरा म्हणजेच मानसी माझ्यासोबत आहे. हाय, कशी आहेस? हॅलो, मी मस्त आहे. तुम्ही कशा आहात? एकदम मस्त. खूप उकाडा आहे, शूट चालू आहे. कसं स्किन केअर रुटीन सुरू आहे? बापरे, विचारूच नकोस. इथे तू विचारशील सेटवरती तू कोणालाही विचार की माझं स्किन केअर काय असतं. मी अक्षरशः 2-3 लेअरचे सनस्क्रीन्स थोपते. म्हणजे सकाळी घरून निघताना एक सनस्क्रीन जी लोशन असतं, सनस्क्रीन लोशन, मॉइश्चरायझर, त्याच्यावर ते लोशन, ठीक आहे. इथे आल्यानंतर तो स्प्रे असतो, तो मी कॉन्स्टंट बाहेर जाण्याआधी तो लावते. म्हणजे इथून परत घरपर्यंत जायला पण मी फुल कवर्ड असते. बरं, तो लोशन लावला, स्प्रे लावला, त्याच्यानंतर मी माझा स्कार्फ घेते आणि आय कवर माय हँड्स बिकॉज खूप टॅन व्हायला होतं यार. मी ऑलरेडी खूप टॅन झाली आहे. असं आम्हाला वाटत नाही आहे, पण ठीक आहे. खूप जास्त गरमी आहे आणि सेटवरती रोजचं मेकअप रुटीन चालू आहे. समायराचे लुक एवढे सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत, आवडत आहेत लोकांना. तर कसं तुझं मेकअप रुटीन आणि काय करतेस या लुकसाठी? असं म्हणजे काही प्री प्लॅन आम्ही करत नाही, बस घडत जातं सगळं. म्हणजे सगळं असं म्हणतात ना की जुळून येतं तसं सगळं. माझे आउटफिट्स पण कधी असं असेल की अरे यार नाही, आत्ताच तू जस्ट बघितलंस ह्याच्यावरती सिल्वरवरती काही सिल्वर नव्हतं माझ्याकडे घालायला, सो जे होतं ते मी घातलं आणि तेच तसंच माझा लुक असतो. जे मिळतं हा ठीक आहे, हे चांगलं वाटतं, हे चांगलं वाटतं, हे चांगलं वाटतं, ठीक आहे, फाईन, चलो डन, असं असतं. सो आता मेकअप बॅगमध्ये काय आहे? तिच्या बॅगमध्ये पहिले तिची बॅग बघूया आपण. इतकी सुंदर बॅग आहे ही. काय सांगशील तुझ्या बॅगबद्दल? ही माझ्या डॅडने लास्ट बर्थडेला गिफ्ट केली होती. इट्स अ पर्सनलाइज्ड बॅग. त्याच्यावरती मानसी लिहिलं आहे. डिझाईन इज सिलेक्टेड बाय मी. बस फक्त डॅडने पैसे द्यायचं काम केलं आहे. बट या इट्स अ बर्थडे गिफ्ट फ्रॉम डॅड. खूप सुंदर. आणि मी तेव्हा घेतलेली असं म्हणत की यार शूटवरती वगैरे जाताना थोडी मोठी टोट बॅग हवी, बिकॉज खूप काही हवं असतं. आणि ह्या बॅगेत मेन म्हणजे मला असं आवडेल दाखवायला की इथे हे पण आहे, बॉटल ठेवायला एक वेगळा कंपार्टमेंट आहे. त्याच्यामध्ये माझा टम्बलर जात नाही म्हणून ही सिल्वरवाली बॉटल कॅरी करावी लागते. मग हा माझा मेकअप पाऊच आहे, हा माझा टचअप पाऊच आहे. ओके. आतमध्ये असं काय नाही. हा बाय द वे माझ्या बेस्ट फ्रेंड, स्कूल बेस्ट फ्रेंडने गिफ्ट केला होता मला वेन शी केम फ्रॉम UK. तेव्हा तिने हा तिथून आणलेला. सो दॅट्स आय एम युझिंग दिस. आणि इट्स अ सनस्क्रीन जॅकेट, अगेन स्किन केअर. येताना सुद्धा रिक्षामध्ये असेल किंवा कुठेही असेल मी सनस्क्रीन जॅकेट घातल्याशिवाय येत नाही. मग माझे नॅपकिन्स वगैरे आहेत. दिस इज मेकअप वाईप रिमूव्हर वाईप्स. माझे शेड्स आहेत. आता आज मला थोडं बाहेर जायचं आहे म्हणून थोडे ॲक्सेसरीज वगैरे आणले आहेत. आणि दिस इज इम्पॉर्टंट, बी सेफ. हायजीन इज मस्ट. पॉवर बँक आहे आणि बेबी ऑइल आहे. ह्याच्यामध्ये एवढंच आहे बिकॉज मी बाकी सगळं मेकअप पाऊचमध्ये आहे. दिस इज न्यू, हे मी नवीन मागवलं आहे. आणि ह्याचं म्हणजे ह्याचं सेंट, फ्रेग्रन्स खूप छान आहे, सो आय लव्ह इट. आणि हे आज मी आता नशीब तुम्हाला बॅगेत दाखवताना मला आठवलं की दिस इज अ मोबाईलला लावायचं. सो यू कॅन पुट इट. सो मला हे समायराच्या लुकसाठी आम्ही आधीच जी मनस्वी म्हणून क्रिएटिव्ह आहे ना, तिच्याबरोबर आम्ही आधीच डिसाईड. सो नाशिकच्या स्केड्यूलमध्ये तू बघितलं असणार, स्टार्टिंगमध्ये मी भरपूर मोबाईलचे हे वापरले. सो हे तेच आहेत आणि आज मी हे यूज करणार आहे. आज मला आठवलं की माझ्या बॅगेत आहे आणि आय एम गोना यूज इट. सो इट्स लाईक दिस. सुंदर आहे, खूप क्यूट आहे. सो मला हे असं कंटिन्यू ठेवायचं आहे बिकॉज माझ्याकडे असे भरपूर काही युनिक स्टफ आहेत. आणि रेस्ट वॉलेट आहे, बाकी काही नाही आहे. बाकी मी मेकअप पाऊच. मेकअप म्हणजे मोठ्या बॅगमध्ये तर बरंच काही सामान आहेच, पण आता 2 मेकअप पाऊच सुद्धा आहेत. त्यात काय ते बघूया. त्यात असं काही सनस्क्रीन आय एम अ सनस्क्रीन गर्ल. सनस्क्रीन. मॉइश्चरायझर,
अगेन आपलं प्रायमर, देन अजून एक सनस्क्रीन जी संपत आलेली पण तरी मी ठेवले जस्ट इन केस साठी. आणि मग ही झी कोम, मग हे स्लीक लुकसाठी हेअर फिक्स, मग हे मस्कारा, फेस वॉश हा मी जस्ट इन केस ठेवलाय की जर इथे मेकअप काढला आणि ऑइली नको वाटायला म्हणून फेस वॉश वगैरे करून जाते. जस्ट इन केस वाल्या गोष्टी मुलींच्या बॅगमध्ये असतातच, म्हणजे Yes. एक प्लॅन बी, एक बॅकअप असलाच पाहिजे. एक्झॅक्टली. मग ही पावडर आहे, जसं सिरम. कधी कधी मी हेअर वॉश करून अशी घाईत निघते, मी नेहमीच घाईमध्ये असते. सकाळी अशी हेअर वॉश केल्यानंतर मला घरी वेळ नसतो की मी सिरम लावू, मग मी ब्लो ड्राय करू. नाही, मी लगेच जसे ओले केस असतात ना की पटकन चला कपडे घाला आणि निघा लेट होतं तशी निघते. सो एव्हरी टाइम आय कीप अ सिरम इन माय बॅग की यार ॲटलिस्ट रस्त्यात किंवा इथे पोचल्यानंतर मी माझे हेअर केअर रुटीन करेन. आणि हे मी माझं डिटॉक्स टी हे मी ह्याच्यामध्ये काढायला माहिती नाही. सो बेसिकली दिस इज माय डम्प पाऊच. ह्या पाऊचमध्ये मी सगळंच ठेवलं आहे. एक कोंब आहे, हे माझं मेकअप रिमूव्हरचं ते गार्नियरचं येतं ना ते आहे. हां, मायसिलर वॉटर, येस. अँड दिस इज माय फेवरेट आय हॅव लॉट ऑफ सॅनिटायझर्स. आता हा संपत आला आहे, ह्याच्यामध्ये पण अजून एक सॅनिटायझर आहे. सो हां, हायजीन अँड आय लव्ह द फ्रेग्रन्स ऑफ सॅनिटायझर्स, म्हणजे नॉट दॅट बट जे चांगले फ्लॉरलवाले असतात ते. आणि हा अगेन हे मेकअप काढायसाठी आहे ते. आणि मग ह्या लिपस्टिक्स आहेत. दिस इज लिपस्टिक्स, आयब्रो पेन्सिल, लिप लायनर, थोडेफार एक्स्ट्रा पिन्स आहेत. दिस इज माय डम्पवाला पाऊच, डम्प इन पाऊच. दिस इज माय टचअप कम मेकअप पाऊच, ज्याच्यामध्ये सगळंच असतं, म्हणजे बाकी सगळं तर मेकअप दादाकडे असतं. सो आय डोंट कॅरी एव्हरीथिंग. हां, बिकॉज मी ना लिक्विड, मी स्वतः जेव्हा मेकअप करते, जेव्हा इव्हेंट्स अँड ऑलला जाते तेव्हा आय यूज लिक्विड फाउंडेशन्स, जे मी इथे एकदा ट्राय केलेलं आणि मी अक्षरशः दिस शेड आणि हे शेड मॅचच नव्हतं करत. बिकॉज इट्स व्हेरी डिफरंट. स्क्रीनसाठी खूप वेगळा लुक देतो, तर तो आपण जेव्हा पार्टीज वगैरेला जातो दॅट टाइम इज ओनली इट्स फाईन टू यूज. सो या ह्याच्यामध्ये खूप महत्वाची आणि स्टार्टिंगमध्येच बोललेली सगळ्याच मुलींकडे हे असतंच. ज्यांच्याकडे आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगा आहे करून, आणि कितीला घेतले ते पण सांगा. आणि तुम्ही हे तुमच्या जे ऍक्टर्स आहेत बेसिकली, जे तुम्ही तुमच्या टचअप पाऊच मध्ये ठेवता की नाही ते पण सांगा. बिकॉज मी मोस्टली मुलींना बघितलं टचअप पाऊच मध्ये हे असतंच. स्क्रंची, पावडर पफ्स, स्पॉन्ज. दिस इज अ व्हेरी नाईस ग्लिटर. हा मेकअप दादाने दिलेला कंटिन्युटीसाठी, तो माझ्याच पाऊचमध्ये राहिला आहे बिकॉज ही नोज की समायरालाच ग्लॉस जास्त लागतो. सो खूप छान दिसणारी बॉटल आहे, आय लव्ह इट. माझी पण एक आहे पर्सनल ग्लॉस. सो अगेन समायराचे लुक्समध्ये मी ग्लॉस खूप जास्त यूज करते बिकॉज मॅट इज काइंड ऑफ बोरिंग. ग्लॉस इज द न्यू ब्लॅक. समायराचे लिपस्टिक शेड सुद्धा खूप जास्त असे चर्चेत असतात. तर मला जाणून घ्यायचं की समायरा कोणते लिपस्टिक शेड यूज करते? माझ्याकडे हॉट पिंक लिपस्टिक समायरावरती जी दिसते. हो, हे सगळे मार्स, मग एक कलर क्युपिड म्हणून एक कधीतरी, पण हे मी युजली एवढं यूज नाही केलंय. आता सध्या मला मेकअप दादाने जी आत्ता लिप शेड वापरली आहे ती झुडिओची आहे. पण त्याच्यावरती मी नेहमी लिप लायनर्स लावते बिकॉज मला तो ऑम्ब्रे लुक करायला खूप आवडतं. डार्कर आउटलाईन आणि थोडी लाईटर शेडची लिपस्टिक. सो तो ऑम्ब्रे ना मिक्स होतो, त्या खूप भारी वाटतो. तुम्हाला दिसत असेल. आणि मला टील कलरचा काजळ खूप आवडतो. सो आय डोंट यूज ब्लॅक काजळ, टील. इवन लायनरमध्ये पण टील. मग एक छोटासा मिरर आहे आणि मी हे ठेवलं
सो दिस इज अ पेन विच आय कॅरीड फ्रॉम नाशिकमध्ये मी एक्सप्रेस इनमध्ये आम्ही थांबलेलो तेव्हा मी स्क्रिप्ट्समध्ये चेंजेस करायसाठी बिकॉज माझे मोस्टली मराठीतच शुद्ध मराठीत यायचे. सो मला सांगितलेलं की यू डोंट हॅव टू यूज दॅट, तुला तुझे इंग्लिश वर्ड्स किंवा जेनझी लँग्वेज थोडी तुझी वापरायची आहे. ओके. सो त्याच्यामुळे ते चेंजेस करायसाठी मला लक्षात नाही राहायचं ना स्टार्टिंगमध्ये. सो मी ते एक्सप्रेस इनमधून घेतलेला पेन अजूनही माझ्या टचअप पाऊचमध्ये आहे आणि ते मी ठेवणार आहे आठवण म्हणून. मेकअपच्या टचअपमध्ये स्क्रिप्टचा टचअप आहे तिचा. So bad. Totally. पण छान होता. सो येस, हेच सगळं आहे. ओके. आणि हे एक जस्ट असं इथून म्हणजे असे लुक्स करताना थोडं असं हे दिसतं तर ते कव्हर अप करायला, कव्हर मी अप. येस. So. सो बरंच सामान आहे समायराच्या बॅगमध्ये. समायरा ओगा स्टायलिश नाही दिसत, तुम्ही त्याच्या मागे मेहनत बघू शकता तिची. तिचं एक्सेसरीज असू दे, तिचे मेकअप असू दे, सगळं स्किन केअर वगैरे सगळंच आहे. अजून एक आहे माझा जो ज्वेलरी पाऊच आहे ना, हां. त्याच्यावरती मी सांगितलेलं माझ्या कॉस्ट्युम दादाला नाशिकमध्ये की समायरा हे कॅरेक्टर हॉयटी टॉयटी आहे. काय आहे तर तो असं रिपीट करायचा, काय काय हॉयटी टॉयटी. सो तेव्हापासून ना तो असं मला बोलायचं काय तो शब्द काय म्हणजे हॉयटी टॉयटी. मग तो मला हॉयटी टॉयटी बोलवायला लागला इथे आल्यानंतर पण. अरे हॉयटी टॉयटी तुझं कॉस्ट्युम आले ना हॉयटी टॉयटी असं. तर त्याने मी त्याला कधीपासून बोलले ज्वेलरी बॉक्स कुठे आहे माझा, कुठे आहे कुठे, सगळ्यांचा ज्वेलरी बॉक्स बदलला माझाच नाही. तर त्याने जेव्हा बनवला तेव्हा त्याच्यावरती त्याने हॉयटी टॉयटी लिहिलं, समायरा हॉयटी टॉयटी. वा वा वा, कमाल. सो येस. सो बऱ्याच गोष्टी आपण आता बघितल्या तिच्या बॅगमध्ये. थँक्यू सो मच. खूप Thank छान you. वाटलं तुझ्याशी गप्पा मारून आणि तुझे खूप सारे एसेन्शियल्स बघून. जाता आता समरसाठी एक क्विक टिप्स काय देशील? समरसाठी सनस्क्रीन भरभरून वापरा. तरी सनस्क्रीन वापरून काही फायदा होत नाही आहे एवढा, बिकॉज माझ्या डॉर्मॅटने पण सांगितलं की आता आजकाल आपलं समरमध्ये एवढं हीट आहे की त्याच्यामुळे घाम येतो आणि सनस्क्रीन निघून जाते. इट्स नो यूज. बट येस, जे घरचे नुसके असतात ना, घरी आपण जे करतो म्हणजे चण्याचं पीठ, बेसन, ते सगळं मी खूप करते घरी. सो ते तुम्ही करू शकता. टॅन नाही होणार तुम्ही. आणि आपण ते त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी हवी. वीकमधून दोन वेळा तरी केलं ना तर तो थोडा कलर मेंटेन होतो, नाहीतर मग त्याचा काय फायदा नाही आहे. आणि हायड्रेशनसाठी? हायड्रेशनसाठी सब्जा माझ्या पाण्यात किंवा याच्यामध्ये सब्जा वगैरे असतो. घरी पण मम्मी मला निंबू पाणी वगैरे पण त्याच्यामध्ये पण सब्जा असतो. सो फॉर दॅट अँड कीप ड्रिंकिंग वॉटर. ॲक्च्युली आमच्या सेटवरती पमाताई ज्या आहेत, मेघनाताईने आम्हाला सगळ्यांना टम्बलर्स दिले सो दॅट वी कीप आवर सेल्व्स हायड्रेटेड. सो येस, आम्ही कॉन्स्टंटली असतो की पाणी पीत राहा. अजून हायड्रेशनसाठी माझ्याकडे काही नाही. ओके. बाकी सांगू नाही शकत. ओके, थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. आणि अशाच व्हिडिओजसाठी मज्जा पिंकला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.